राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात मान्सूनचं आगमन झालंय. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरण्यासाठी अजून 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करूनच शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करावं, जेणेकरून संभाव्य नुकसानीपासून बचाव होईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झालेला आहे, मात्र शेतकऱ्याने सुद्धा पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. राज्यात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत SD सानप सर आहेत. सर, सध्या राज्यात मान्सून दाखल झाला आहे, नेमकं कुठल्या भागात दाखल झालेला आहे, कुठल्या भागात दाखल झालेला नाही, कुठल्या भागात किती वेळामध्ये तो पोहोचू शकतो? राईट. आता जर सध्याची कंडिशन्स जर आपण बघितल्या तर तो तळकोकणातील 2 डिस्ट्रिक्ट्समध्ये, ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं आलेला आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे, ज्यामध्ये सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी तो आलेला आहे. आणि पुढे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि पुढे नॉर्थ ईस्ट पूर्ण आज त्यांनी कव्हर केलेला आहे. आणि महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये तो येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये दाखल होण्याचे चान्सेस आहेत. राज्यातले सगळे शेतकरी सध्या आतुरतेने वाट पाहतात. साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्यासाठी किती वेळ लागू शकतो अंदाजे, म्हणजे आपण अंदाजे किती वेळ लागू शकतो? कारण शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करण्याची घाई करतात आणि त्याचं परत पुन्हा पेरणी करण्याची त्यांच्यावर वेळ येते. राईट. आत्ता जर बघितलं आपण तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आत्ता जी करंट कंडिशन्स आहेत किंवा जिथपर्यंत पोचला आहे त्याच्या अजून काही भागांमध्ये तो पोहोचण्याची शक्यता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आहे. आत्ता जर आपण ही सॅटेलाईट इमेजरी बघितली तर आपण बघू शकतो की दक्षिण किंवा तळकोकणात पाऊस आता होताना दिसतोय. त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जे जिल्हे मी सांगितले तिथे सुद्धा पाऊस होताना दिसतोय, कारण तिथं ढग निर्मिती आहे. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये त्याचा थोडा अजून उत्तरेला तो अजून ॲडव्हान्स होईल. आणि संपूर्ण महाराष्ट्रात कधी होईल ते त्या वेळच्या कंडिशन्सवर अवलंबून असेल. आणि ज्या ज्या ठिकाणी वादळी पाऊस पडतोय किंवा वादळी पावसाच्या बेसिसवर तुम्ही पेरणी करू नका असं आवाहन राज्य सरकारकडनं सुद्धा केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.